खूप काही काही माहिती भेटते आणि हे मुलं आपल्याला इतकी माहिती सांगतायत, खूप माहिती सांगतायत. आता कुठे जायचं आहे आपल्याला? आता हा पण अजून नवीन माहिती शोधतोय. इथे नवीन माहिती काय काय भेटणार आहे कारण आम्हाला इथे भरपूर आता मंदिराविषयी माहिती झालेलं आहे. मंदिर एका दिवसात राक्षसांनी बांधलेलं आहे, एका रात्रीत बांधलेलं आहे. परत स्वयंभू मंदिर आहे. कपिला गाय आहे, तिने इथे दुग्धाभिषेक केला होता. रामाने इथे अभिषेक केलेला, धारा सोडलेले हो, जे कपिला गाय आहे तिने दुधाची धार इथे रोज पिंडीवर सोडलेली आहे. ते रामाने पाहिजे. खूप म्हणजे जेवढं आख्यायिका आहे या गोष्टी आपल्या जे मोठे लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण त्या सगळ्या गोष्टी इथे घडलेल्या आहेत. गोदावरी नदीचं आहे, ती नदी पूर्ण अशी सुकलेली होती. आधी तिथं नदी नव्हती. तिथे रामाने बाण मारल्यावर नदीचं रूपांतर झालेलं आहे, पाणी आलेलं आहे, अशी आख्यायिका आहे. आणि खूप काही काही गोष्टी आहेत तिथे पाहण्यासारख्या. कारण जर तुम्हाला इंडियामधले असे काही काही खूप महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत जे आपण पाहायला पाहिजे, फिरायला पाहिजे. त्या ठिकाणापैकी एक ठिकाण जर म्हणलं तर हे ठिकाण पण त्याच्यामध्ये येतं की इंडियामधलं हे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे जिथे रामाने, लक्ष्मणाने आणि इथे अभिषेक केलेले आहेत. आणि झाडांवर रामनाव, राम, लक्ष्मण, सीता म्हणजे रामायणातले पात्रांचे सगळे नावं झाडावर आपोआप कोरले गेले आहेत, आपोआप आलेले आहेत आणि ते आपल्याला क्लिअर दिसतात, जे झाडापासूनच तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं इथलचं वातावरण एकदम असं भक्तिमय झालेलं आहे. आणि खूप जणांनी ते येऊन पाहायला पाहिजे, दर्शन घ्यायला पाहिजे. आणि ते एक बाबा पण आपल्याला भेटलेत जे रोज 3 तास नदी पार करतात, नदीवर बसून. त्यांचं वय आत्ता आहे 95 वर्ष आणि ते नदीवर बसतात. या तीरावरनं त्या तीरापर्यंत जातात आणि तिथून परत म्हणजे पद्मासन घालूनच नदी पात्रावरून ते पद्मासन घालूनच परत येतात. म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला अशा आश्चर्यकारक इतक्या वस्तू वाटतात, इतक्या वस्तू दिसतात. इथे खूप वस्तू दिसतात की ज्याच्यावर विश्वास करणं हे खूप अवघड जातं. पण जर जेव्हा आपण ह्या गोष्टी पाहतो सगळ्यांना तर त्या गोष्टी आपल्याला खरंच असे समक्ष दिसतात, सांगायची गरज नाही. कारण झाडावरचे नावं दिसत आहेत, मंदिरात गेल्यावर मंदिराचं वातावरण दिसतं. आणि हे झाड म्हणतात 5 वर्षापूर्वीचं झाड आहे हे. 5 वर्ष नाही, 15-20 हो, जास्त वर्षाचं आहे, 5 वर्षाचं नाही आहे ते, खूप जुनं झाड आहे म्हणतायत. तर आणि खूप काही काही अजून इथे माहिती भेटते आहे. आणि ती माहिती मी सगळी अशी गोळा करते कारण जितकं पण इथे अजून खूप म्हणतात की अजून एक नदी आहे इकडे जिथे सीतामाई आंघोळ करत होती. तिथे ती नदी वेगळी आहे आणि ही नदी वेगळी आहे. तर इथे आल्यानंतर तुम्ही वेळ काढून या इथे फिरायला. कारण इथे आल्यानंतर तुमचा आपोआप वेळ जाणार आहे फिरायला. कारण तुम्ही जेवढी माहिती घेताल तेवढं इथे छान